काय सांगाल तिथे सुनावणी जवळ येते, घालमेल वाढलेली असं म्हणता येईल की विश्वास आहे की? कुणाची घालमेल? आमची घालमेल नाही, आमची बाजू योग्य आहे ती आम्ही मांडू. आम्हाला कोणती चिंता नाही, कारण जे आहे ते स्पष्ट आहे. आमची बाजू सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. शरद पवार साहेबांचा पक्ष आहे. या राज्यातल्या विधानसभेचे सदस्य उठून दुसरीकडे जाऊन शपथ घेतली, याचा अर्थ पक्ष गेला असं होत नाही. त्यामुळं आमची बाजू सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट आहे. ज्या दिवशी ते गेले त्याच दिवशी हे डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन दाखल करण्यात आले. त्याच दिवशी निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला या बाबतीतली कल्पना देण्यात आलेली आहे. पण एकीकडे शिवसेनेचा जो निकाल आहे तुम्ही पाहिलेला आहे, विधानसभा अध्यक्षांनी निकाल ठाकरे गटाच्या विरोधात दिला, म्हणून तो आमचा निकाल विरोधात देतील असा प्रेज्युडाइज माइंड आम्ही न ठेवता शेवटी न्याय मागण्यासाठी जातो. त्यावेळी न्याय देणाऱ्याविषयी शंका सुरुवातीला व्यक्त करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. म्हणून आम्ही त्यांच्याविषयी आज शंका व्यक्त करणार नाही. अपेक्षा ही आहे की आमची न्याय बाजू आहे, त्यांनी योग्य तो न्याय केला पाहिजे. पण मित्रपक्षाच्या बाबतीत अन्यायाची भूमिका झाली अशा प्रकारचं मत व्यक्त केलं जातं शिवसेनेच्या बाबतीत. त्यावर प्रतिक्रिया देऊन झालेली आहे, ती एक स्टेज होऊन गेलेली आहे. त्यावर आमच्या प्रतिक्रिया तुम्ही बघा काय केल्या. त्यावेळी मी हे म्हटलं की आम्हालाही पुढं त्यांच्या जायचं आहे, त्यामुळे त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. मला ती उत्सुकता आहे. आज दुपारी त्यांची आहे महापत्रकार परिषद आणि ती मोठ्या हॉलमध्ये ठेवलेली आहे. त्यावेळी आम्हालाही त्याचं औत्सुक्य आहे, ते काय सांगतात ते पाहू आपण. संक्रांतीच्या मुहूर्त साधत महायुतीनं बहुतेक जिल्ह्यांमध्ये महामेळावा घेतले, मात्र महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत, प्रहार असेल किंवा सदाभाऊ उघडपणे नाराजी व्यक्त केली भाजपच्या एकूणच कार्यपद्धतीत घटक पक्षांना ज्या पद्धतीनं लाभ केलं जातं त्यावर कसं बघताय तुम्ही? महामेळावा घेण्याचा एका बाजूला प्रयत्न, दुसऱ्या बाजूला घटक पक्षांची नाराजी वापरायला सोडून द्या ते दिसतं. नाही, तो तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये आलेला अनुभव आहे. ज्यावेळी लहान पक्ष जवळ जातात त्यावेळी मोठा पक्ष या लहान पक्षांना खाण्याचंच काम करतो आणि त्यामुळं मोठ्या पक्षाचा नेहमी हा आग्रह असतो की लहान पक्षाचं अस्तित्व राहू नये. त्यामुळं ह्या प्रतिक्रिया ज्या उमटलेल्या आहेत त्या अनुभवानंतर उमटलेल्या आहेत आणि त्या स्वाभाविक आहेत. नक्की कुठलीही नाराजी हा निवडणुकांवर परिणाम करणारी असते. त्यामुळं त्या नाराजीचा ते जर विरोधी बाजूला सहभागी झाले तर त्या नाराजीचा फटका सत्तारूढ बाजूला बसेलच. फक्त 38 कोटी रुपये खर्च होणार आहेत अशी मी काल परवाच बातमी वाचली. मला वाटतं की तिथं स्टॉल उभा करणं इथंपर्यंत मी समजू शकतो, पण इथून तिकडं जाणाऱ्यांना सिक्युरिटी देण्यापर्यंत सगळ्या सोयी करणं हे अनाकलनीय आहे की या लोकांना तिथं सिक्युरिटीची गरज काय. आणि दावोस हे ठिकाण फार सिक्युअर्ड ठिकाण आहे, तिथं कुणीही काही कुणाला अपाय करण्याची शक्यता नाही. पण 38 कोटी रुपये खर्च करणे एखाद्या गोष्टीवर हे फार म्हणजे आता काय बेसुमार खर्च करण्याच्या पद्धती प्रचंड सुरू झालेल्या आहेत. जे लोकांना भपकेबाजपणाने दाखवायचं त्याच्यावर प्रचंड खर्च आहे. त्याचवेळी या देशातला गरीब असेल, सामान्य माणूस असेल, महागाईनं आणि बेकारीनं समस्याग्रस्त बसलेला नागरिक असेल, त्यांचे प्रश्न हे समोर येत नाही आहेत आणि ते दबायला लागलेले आहेत. त्याचा परिणाम अशा व्यवस्थेमध्ये जो लहानात लहान समाजातला घटक आहे तो चिरडला जातो आणि त्याच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष सहजगत्या होतं आणि हेच आता सध्या चाललं आहे. दबाव आणला त्यांचा पक्षप्रवेश करून देण्यासंदर्भात असा एक दावा आज संजय राऊतांनी केलेला आहे. देवरांना दबाव आणून शिंदे गटात आणले. नाही, देवरांना तिकडे जायचं होतं, शिंदेंना त्यांना घ्यायचं होतं, कारण
देवरांसारखं मुंबई प्रदेशवर बराच काळ त्यांच्या वडिलांनी हुकूमत गाजवलेली होती, त्यांच्यासारखा माणूस येतोय. तसा पॉलिटिकली तसा काही उपयोग फारसा नाही आहे त्या तिथल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. पण त्यांना काही ना काही कुठंतरी पुढं येण्याची संधी मिळावी म्हणून काही पद मिळेल, काही राज्यसभा मिळेल, अशा वेगळ्या बाहेर चर्चा आहेत. त्यासाठी ते गेले असतील. त्यामुळं दबाव तिसऱ्याने आणायचा, दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी पहिल्या माणसाला हे तुम्ही सांगताय पहिल्यांदाच आहे. त्याची इच्छा असेल तर तो जाईल, घेणाऱ्याची इच्छा असेल तर तो घेईल. काय सांगाल, सीमा भागामध्ये तुम्ही आलेला आहात, या मतदारसंघात लोकसभेच्या कुठं चाचपणी राष्ट्रवादी करते अशा प्रकारे? सीमा भागात यापूर्वी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निपाणीला उत्तमराव पाटील हे आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. या भागातल्या सीमा प्रश्नाला नेहमीच पवार साहेबांनी सहकार्य, मदत, मार्गदर्शन केलेलं आहे. स्वर्गीय ND पाटील साहेब यांच्या मार्फत देखील फार मोठी या लढ्याला एक वेगळी अशी झळाळी निर्माण झाली. आज सीमा भागातल्या लोकांचे प्रश्न गाऱ्हाणी ऐकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघात विशेषतः लक्ष आहे का, कारण ज्या पद्धतीनं तयारी झालेली आहे मेळाव्याची किंवा कार्यक्रमाची? मला वाटत नाही की आम्ही त्याच्यावर काही फारसा याबाबतीत विचार केलेला आहे. पण आज सगळ्या कार्यकर्त्यांशी पवारसाहेब भेटून चर्चा करतील, त्यानंतर त्याचा कदाचित विचार होऊ शकतो. पण मला माहीत नाही की पक्षाने राष्ट्रीय स्तरावर काय निर्णय केला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.